शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असते. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या डिजिटल भारत आणि विकसित भारत या घोषणेच्या आधारे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबवण्यात येतोय. या प्रकल्पाअंतर्गत तब्बल 10 वेगवेगळ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. सुरुवातीला महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती नसायची. ही अनियमितता आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर प्रथमतः महानगरपालिकेच्या सर्व 50 शाळा स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट केल्या. त्यामुळे मनपा शाळेत डिजिटल शिक्षण मिळू लागले. दैनंदिन उपस्थितीसाठी स्मार्ट गुरु ॲप आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून 1369 हून अधिक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले. सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला. देश पातळीवर याची नोंद घेण्यात आली. स्कॉच गव्हर्नर्स नाऊ या पुरस्कारासह केंद्र शासनाने राजधानी दिल्ली येथे आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत देशातील निवडक 20 शहरांच्या प्रदर्शनामध्ये देखील सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूमची चर्चा झाली. गुणवत्तेची पंचसूत्री या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी किशोरी मेळावा, स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी म्हणून 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, स्मार्ट स्टुडंट एक्झाम, अध्ययन स्तर निश्चिती आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानाचे आणि समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले. मी सुद्धा आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी एका मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा आयुक्त बंगल्यावर आयुक्तांसोबत संवाद आयोजित करण्यात येतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये IAS, IPS होण्याची क्रेज निर्माण होते. मनपाचे विद्यार्थी फक्त अभ्यासातच नाही तर इतर क्षेत्रातही नेहमीच पुढे आहेत. नारेगाव व इंदिरानगर बायजीपुरा इथल्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी रोबोटिक्समध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. युरोपच्या इन्स्टोनिया देशामध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव उंचावले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलागुणांना वाव देणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्याकरिता संगीत, क्रीडा प्रशिक्षक यांची नियुक्ती करून आम्हाला खेळू द्या मोहिमेअंतर्गत शाळेत सिंथेटिक टर्फसह विविध मैदान तयार करण्यात आले. हॉकी स्कूल, क्रिकेट स्कूल, बास्केटबॉल स्कूल, कुस्ती शाळा, खो खो, फुटबॉल शाळा यांसारख्या विविध नावाने मनपा शाळांची ओळख निर्माण झाली. याचीच फलश्रुती म्हणून मनपाच्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली. इतकेच नाही तर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून सिम्फनी ऑफ CSMC नावाचा एक बँड देखील तयार केला आहे. सॅक्सोफोन, कीबोर्ड, ऑक्टोपॅड, तबला यांसह विविध वाद्य वाजवण्यात मनपाचे विद्यार्थी आता पारंगत झालेत. मनपा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या याच प्रयत्नांची दखल घेत मनपाच्या सिल्क मिल कॉलनी शाळेची केंद्र शासनाने PM श्री स्कूल म्हणून तर राज्य शासनाने नारेगाव आणि बनेवाडी शाळेची आदर्श शाळा म्हणून, किराडपुरा नंबर 1 या उर्दू शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा म्हणून निवड झाली आहे. यामुळे महानगरपालिकेच्या 30हून अधिक शाळांमध्ये प्रवेश हाऊसफुल झालेत, ज्यात मराठी सोबत उर्दू शाळांचा देखील समावेश होता. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्या म्हणून मनपा आयुक्तांनी यावर्षी बजेटमध्ये शिक्षणासाठी 11.77 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त महोदय, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक या सर्वांच्या सहकार्याने हे यश मिळत आले आहे आणि यापुढे देखील हा प्रवास असाच अविरत सुरू राहील.